हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर USA मधल्या माझ्या किचनमधून तुमच्यापर्यंत काही टिप्स आणि ट्रिक्स जे मी शिकते हे तुम्हाला पण शिकवेल, हाच प्रत्येक व्हिडिओमधून प्रयत्न आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। दिवाळीसुद्धा जवळ येत आहे आणि आपण दिवाळीमध्ये घरी तूप बनवतो। तूप हे प्रत्येक आपल्याला जे दिवाळीचे पदार्थ बनवायचे असतात त्यासाठी लागतंच आपल्याला। तर मी इकडे USA मध्ये राहते आणि इकडे सुद्धा मला तूप बनवायचं होतं घरी। तर मला आधी माहीत नव्हतं की इकडे तूप कसं बनवता येईल, कारण बटर वगैरे कुठून घ्यायचं किंवा काय काय करायचं, तर ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या। तर स्टार्टिंगचे 1-2 महिने मी रेडीमेड तूप यूज केलं, पण ते मला अजिबात चांगलं काय एवढं वाटलं नाही आणि घरच्या तुपाची खूप आठवण येत होती। आणि मला सासूबाईंनी सुद्धा सजेस्ट केलं की तिकडे बटर वगैरे भेटतं आहे। मला त्यांनी रीलसुद्धा एखादं शेअर केलं की इकडे असं असं बटर आहे, तर तू चेक कर कुठे भेटतं आहे, काय होतं आहे आणि घरीच तूप बनव। तर मी सुद्धा सर्च केला, गुगलवर सुद्धा बघितलं, तर केरीगोल्ड नावाचं हे बटर आहे। तर मला वॉलमार्टमध्ये हे अवेलेबल झालं आणि ॲमेझॉनवर सुद्धा हे बटर भेटतं इकडे USA मधल्या। आणि या बटरपासून आपण जे तूप बनवतो ते 10 ते 15 मिनिटातच होतं। तर तुम्ही इंडियामध्ये सुद्धा अनसॉल्टेड कोणतं पण बटर घेऊन त्याचं तूप बनवू शकता। तर एकदम 10 ते 15 मिनिटामध्ये हे तूप बनतं आणि बाहेरून आणायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, केरीगोल्डचं बटर घ्यायचं, 450 ग्रामचं, असं मी 900 ग्रामचं बटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 8 क्यूब्स होत्या। तर त्या 8 क्यूब मी पूर्ण खोलून ते जे क्यूब्स होते ते भांड्यामध्ये टाकले आणि गॅस चालू केला, गॅस फुल केला आणि तुम्ही इकडे बघू शकता हळूहळू ते बटर मेल्ट झालं आणि ह्याला आता उकळी आली आहे। आणि उकळी आल्यानंतर हे व्हाईट पार्टिकल्स आहेत, त्यालाच आपण बेरी म्हणतो, जेव्हा ते सेटल डाऊन होतं तर ते आता सेपरेट व्हायला लागलं। तर या स्टेजला आपल्याला कंटिन्यू स्टर करायचं आहे जेणेकरून आपलं तूप तयार होतं। फक्त 10 ते 15 मिनटं लागले, अजिबात वेळ नाही लागत आणि तुम्ही 1 किलो तूप केलेलं तुमचं 1 महिना 1.5 महिना, म्हणजे तुमचं कसं युटिलायझेशन आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे की किती दिवस जाईल, पण साधारणतः खूप दिवस जातं आणि लवकर होतं। तर आणि चवसुद्धा खूप छान आहे। रेडीमेड तूप यूज करण्यापेक्षा तुम्ही हे बटरचं तूप बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि तुम्ही ह्याचे जे सुद्धा पदार्थ बनवणारे, बेसनाचे लाडू किंवा शंकरपाळे, ते इतके मस्त होतात आणि खूप छान लागतात चवीला। तर इकडे बघू शकताय तुम्ही, आता ते कलर चेंज व्हायला लागला आहे हळूहळू बेरीचा। तर जे बेरी आहे ती सेटल डाऊन होते खाली आणि असा फेस यायला लागला आहे। फेस यायला लागलं की समजायचं की आपलं तूप आता तयार व्हायला लागलं आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकताय जे बारीक ग्रॅन्युअल्स आहेत त्याचा कलर चेंज झाला आहे। ते आधी व्हाईट दिसत होते आणि आता थोडे थोडे ब्राऊन दिसायला लागलेत। जेव्हा हे बेरी ब्राऊन दिसते ना, त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा, म्हणजे आपलं तूप रेडी होतं। नाहीतर मग आपण जर खूप वेळ जर इथून पुढे पण गॅस चालू ठेवला तर आपलं तूप जळण्याची शक्यता असते। त्यामुळे परफेक्ट टायमिंग असतं जे आपलं हेच आहे की जी बेरी ब्राऊन झाली आहे, ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बघा, या स्टेजला मी गॅस बंद केला आहे आणि तुम्हाला दाखवते इकडे परत एकदा की बेरी चांगली ब्राऊन झाली आहे, म्हणजे आपलं तूप रेडी झालं आहे, तुपाला चांगला फेस आलेला आहे। ह्या स्टेजला मी गॅस बंद केला आणि तूप उतरवून घेतलं साईडला। तर आपण जे अनसॉल्टेड केरीगोल्डचं बटर यूज केलं त्यापासून हे 15 मिनिटामध्ये आपलं तूप बनलं। तर हे जे केरीगोल्डचा ब्रँड आहे, तर हा आयर्लंडचा ब्रँड आहे, मी बघितलं। तर आयर्लंडमधून हे USA मध्ये आलेलं आहे बटर। तर त्यांची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे बटरची, काऊ बटरची। आणि मला तर इकडे बफेलो बटर किंवा म्हशीचं बटर तर काय दिसलं नाही। आणि जर तुम्हाला माहीत असेल की इकडे USA मध्ये कुठे म्हशीचं बटर भेटतं आहे, बफेलो बटर आपल्याला भेटतं आहे तूप बनवण्यासाठी, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही। तर इकडे बघू शकता तुपाला फेस आला आहे, तूप हे गरम आहे आणि बेरी पूर्ण अशी डार्क ब्राऊन झाली आहे, म्हणजे तूप आपलं एकदम रेडी झालं आहे। तर या स्टेजला आपल्याला तूप हे सेटल डाऊन व्हायला ठेवून द्यायचं अर्धा-पाऊण तास। अर्धा-पाऊण तास सेटल झाल्यानंतर जी बेरी आहे ती पूर्ण खाली सेटल डाऊन होते आणि तूप आपलं क्लॅरिफाय होतं आणि ते आपल्याला नंतर गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा। इंडियामध्ये सुद्धा आपल्याकडे अनसॉल्टेड भरपूर ब्रँड्सचे बटर भेटतात, ते घरी आणून आपल्याला
सेम याच पद्धतीने तूप बनवायचं आहे. जसं मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या, तुम्हाला कोणत्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे, तर हे तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, जेणेकरून तुमचं तूप जळणार नाही आणि एकदम योग्य स्टेजला तुमचा गॅस बंद झाल्यामुळे तुपाची खूप छान चव येते. तर ह्या छोट्याशा ज्या ट्रिक्स आहेत त्या फक्त आपल्याला लक्ष द्यायचे आहेत तूप बनवताना, बाकी यामध्ये काही अवघड नाही आहे. आणि हे अर्धा पाऊण तास झाल्यानंतर आपण चाळणीने हे तूप मी गाळून घेतलं आणि एका बर्नीमध्ये काढून घेतलं. तुम्ही इकडे बघू शकता ही बेरी थोडी वेगळी झाली आणि तूप वेगळं झालेलं आहे आणि हे खूप छान क्लॅरिफाईड तूप आता तुमच्या समोर इकडे बघू शकता रेडी झालं आहे. आणि हे आता तुम्हाला यूज करायला होईल कोणत्यासुद्धा रेसिपीसाठी किंवा सणांसाठी कोणत्या, किंवा डेली खायला वरणासोबतसुद्धा. माझ्या या व्हिडिओमधून तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या कोणत्याही डेली रुटीनमध्ये काही छोटीशी व्हॅल्यू ॲड झाली असेल किंवा तुम्ही काहीतरी नवीन छान शिकला असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.